नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार. आपल्या प्रकल्पासह सिस्टम गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया. आम्ही प्रत्येक पॅरामीटरचा अधिक तपशीलवार अभ्यास करू. आवश्यक असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता. आम्ही सुचवितो की तुम्ही कंपनीच्या प्रत्येक पॅरामीटरवर बारकाईने लक्ष द्या. आम्ही तुमच्याशी कंपनीच्या प्रमुख निर्देशकांची तुलना करू. अनबिओ बायोटेक्नॉलॉजी टिकर NNNN. हे पुनरावलोकन 13 जुलै 2025 पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स संस्था अनबिओ बायोटेक्नॉलॉजी उपवर्गातील आहे. मधनलायसिस 29 कंपन्या विश्लेषणात भाग घेतात. आम्ही व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू. कंपनीसाठी निकाल आहे 10 पैकी 1.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी स्कोअर 1.1 गुण आहे. जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण बाजाराच्या चौकटीत आपण पाहू शकता की संपूर्ण स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर 1.8 गुण आहे. 1.5 गुणांच्या विरुद्ध अनबिओ बायोटेक्नॉलॉजी. कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे. अनबिओ बायोटेक्नॉलॉजी आणि उपश्रेणी शेअर्स. आम्ही पाहतो की गेल्या 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स अनबिओ बायोटेक्नॉलॉजी 0% बदल दर्शविला. 2.9% उपश्रेणीमधील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध. कंपनीचे बाजार भांडवल अनबिओ बायोटेक्नॉलॉजी $7.9 अब्ज इतकी आहे. उपवर्गाचे बाजार भांडवल $116 अब्ज आहे. कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे $0.2 अब्ज आहे. $39 अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह. स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यावर आपण खालील गोष्टी पाहतो. व्यापलेला हिस्सा अनबिओ बायोटेक्नॉलॉजी बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 6.112% आहे. पुस्तक मूल्य 0.043% आहे. बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब वजा 1 पॉइंट. विश्लेषणाखाली असलेल्या संस्थेची कोणतीही आर्थिक जबाबदारी नाही. कंपनीच्या कर्ज दायित्वांच्या पातळीसाठी परिणाम खूप चांगले 2 गुण. कंपनीचे किंमततेकमाई गुणोत्तर 2835.2 आहे. 0 च्या उपवर्गातील सरासरीसह. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीचे बाजारभाव ते कमाईचे गुणोत्तर खूप चांगले आहे 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा $2 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित नफा अज्ञात आहे. उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा 1 पॉइंट. कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर 805.5 आहे. उपवर्गासाठी सरासरी 3.3 आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब उणे 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $10 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील कमाईच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब उणे 1 पॉइंट. सीमांतता 28.9% आहे. उपवर्गासाठी सरासरी उणे 7.8% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिन मूल्यांकन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा 0.021% आहे. जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा 29,005% कमी आहे. संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम $2,62,519,000 आहे. आणि उपश्रेणीमध्ये $900,000. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य 0 गुण.
प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम $92.6 आहे. उपवर्गातील सरासरीसह वजा $21.5 उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीचा प्रति वैयक्तिक कर्मचारी महसूल $3,26,000 आहे. उपश्रेणीमध्ये $276,000. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचाऱ्याच्या कमाईच्या परिमाणाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. लहान व्यवहारांचे प्रमाण 0.6% आहे. उपवर्गासाठी सरासरी 3.7%. सूचक 14 कंपनीसाठी 87% पातळी दाखवते. अनबिओ बायोटेक्नॉलॉजी उपवर्गासाठी RSI पातळी 14, अंदाजे 57% आहे. कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे $49.27 आहे. कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अज्ञात आहे. चला ऑर्डर टेबलवर जाऊया. ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये माहिती मूल्यमापन प्रणालीद्वारे दिलेल्या हंगामात घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या मूल्यांकनावर आधारित अनबिओ बायोटेक्नॉलॉजी स्टॉक मूल्यांकन संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे. $49.26 वर विक्री ऑर्डर उघडा. करार खुला आहे कारण कंपनीकडे तुलनेने कमी रेटिंग आणि किंमत गतिशीलता आहे. कंपनीचे मूल्यांकन पद्धत वापरून केले जाते. किंमतीचा निर्देशांक नफा घ्या 11.5 वर सेट केला आहे. स्टॉप लॉस 87.02 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर 12 ऑगस्ट 2025 रोजीच्या सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी टिकर RVTY मुख्य खरेदी ऑर्डर होईल. मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर आधीच प्रकाशित केला गेला आहे. ऑर्डरपैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मुख्य किंवा संतुलित एक उलट ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली जाते. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार. गुरु मार्केट्स